तीन वेळा नगरसेविका व एक वेळा उपनगराध्यक्ष असलेल्या तसेच MVP शालेय शिक्षण सदस्य असलेल्या प्रतिभाताई घुमरे स्थानिक स्वराज्य निवडणुकांची धामधूम सुरू असताना शहरातील अनुभवी व कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या माजी नगरसेविका प्रतिभा प्रमोद घुमरे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे। घुमरे यांच्या पूर्वीच्याच कार्यकाळात प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, महिला बचत गटांना दिलेले प्रोत्साहन आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद या कामांची दखल नागरिकांनी विशेष घेतली होती। त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाने प्रभागात उत्सुकता आणि चर्चांना उधाण आलंय। स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या बैठका, कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता या निवडणुकीतही प्रतिभा घुमरे यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। घुमरे यांनी सांगितले की प्रभागाचे सर्वांगीण विकास कामे पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा रिंगणात उतरत आहे। आगामी काही दिवसात प्रचार रणनीती सभा आणि प्रचार फेऱ्यांना वेग येणार आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। भगूर नगर परिषदेच्या निवडणुका पार पडतच आहेत, तर आपण आलेलो आहोत माजी नगरसेविका तसेच माजी उपनगराध्यक्ष प्रतिभाताई घुमरे यांच्या निवासस्थानी। तर आपण बघू शकतो की गेल्या 10 ते 15 वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, तसेच आर्थिक मदत असो, अशा अनेक मदती त्यांनी केलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील ते त्यांच्या प्रभागाचा विकास करतीलच, यात काही शंका नाही। तर गेल्या 10 ते 15 वर्षापासून त्यांनी कोणकोणते कार्य केलेले आहे याची उजळणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी सौ प्रतिभा प्रमोद घुमरे, भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक प्रभाग क्रमांक 4 या प्रभागामधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटातून निवडणूक लढवत आहे चौथ्यांदा। विजयाप्पा करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा मला विजयाप्पांनी चौथ्यांदा माझ्या मतदारांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी माझ्या पक्षाचे आणि आमचे विजयाप्पा करंजकर आणि ताई करंजकर यांचे मनापासून आभार मानते। तर गेल्या 3 वर्षापासून माजी नगरसेविका म्हणून प्रतिभाताईंनी कार्यभार बघितलेला आहे। तर गेल्या काळामध्ये त्यांनी काय काय कार्य केलेले आहे व त्यांच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। खरं तर आता मला चौथ्यांदा संधी मिळाली आहे। पुन्हा मी आमचे मार्गदर्शक विजयाप्पा करंजकर आणि ताई करंजकर यांच्या आभार मानते। चौथ्यांदा जी संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल। पण जी काही प्रभागामध्ये कामे झाली, माझा आधी प्रभाग होता 8, तर 8 प्रभाग म्हणजे सांबारवाडा होता, राजवाडा होता, पण या प्रभागात रस्ते, लाईट जे असतील, अगदी लाईटची कामं झाली आहेत, रस्त्याची कामं अगदी तुम्ही बघाल तर एकदम चकाचक झालेलं आहे। रस्ते, लाईट सगळं, पाणी प्रश्न तर नव्हता, पण ज्या काही पाण्याची टाकी असेल किंवा ग्रीन जिम असेल, या सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केला। जे मला करता येईल प्रभागासाठी, माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला जे काही नवीन काही सुचवलं असेल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न केला। त्याच छोट्या छोट्या बोळी असतील किंवा पाण्याचे बोरिंग असतील, हे काही मूलभूत प्रश्न आहेत ते पण सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि सततच ज्या काही माझ्या महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी मी अनेक उपक्रम राबवले, जसं सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा हळदी कुंकू किंवा इतर जे काही कार्यक्रम असतील सांस्कृतिक किंवा स्पर्धा घेऊन त्यांना त्यांचे जे काही कलागुण आहेत त्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला। जेवढं आहे तेवढं मी प्रभागात काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला उत्स्फूर्त त्याचा प्रतिसाद दिला आणि यापुढेही देत राहतील। आणि मी त्या आप्पांनी मला जी संधी दिली पुन्हा चौथ्यांदा, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या कामाची पावती म्हणून मी पुन्हा मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल। आणि माझे मतदार बंधू भगिनी मला यापुढे असंच प्रेम आणि आशीर्वाद नक्कीच देतील। आणि मी सगळ्यांना आव्हान करते की येत्या 2 तारखेला नक्कीच ताईंनी जे मार्गदर्शन केलेले आहे तसेच त्यांचे मिस्टर देखील त्यांच्या कार्याला हातभार लावतच आलेले आहेत। तर हा झाला एक आनंदाचा क्षण, परंतु संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर एक काळ असा होता की संपूर्ण देशावरती एक महामारी आली होती, तिचे नाव होतं कोरोना। तर या कोरोनासारख्या महामारीत देखील प्रमोद घुमरे यांनी अत्यंत मेहनत घेतलेली आहे आणि गोरगरीब असो किंवा जनता असो यांची मदत केलेली आहे। तर कशा प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे ही आपण थोडक्यात माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। कोरोना काळामध्ये त्यावेळेस जी परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीमध्ये असलेल्या नागरिकांना सतत सहकार्य करणं, औषधाच्या संदर्भात काही मदत असली ते कळवणं, जसे लसीकरण चालू झाले
लस चालू झाली त्या लसीसाठी सुद्धा आमच्या SMET हॉस्पिटल जे आहे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल आहे इथे त्यांना ओळखीच्या याच्यावर कोणाला ऑक्सिजनची गरज पडली असेल तर फोन केलेला आहे. जे जे अत्यावश्यक वाटलं त्यावेळेस आमच्या नागरिकांच्या प्रभागातील आणि भगूरकरांच्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. तसेच प्रतिभाताई मराठा विद्याप्रसारक शालेय समितीच्या सदस्य देखील राहिलेल्या आहेत. त्यामुळेच उच्च शिक्षित आणि सुशिक्षित वर्ग निर्माण झालेला आहे. तर प्रभागामध्ये विकास होईल यात काही शंका नाही. तर असंच त्यांचं हे ध्येय पुढे देखील चालत राहील. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे व त्यांच्या टीमचे धन्यवाद. मी स्वाती शरद झुटे शिवसेना पक्षातर्फे ही निवडणूक लढवत आहे. ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आत्तापर्यंत जी ही काही कामं झाली ही विजयाप्पा करंजकर हे सत्तेत आल्यानंतर भगुराचा हा इतका विकास झालेला आहे आणि त्यांना सहकार्य आम्हीसुद्धा करत आलेलो आहे आणि यापुढेही करणार आहोत. आणि जी काही कामं झालेली ती तर गावकरी बघतातच आहे आणि आता त्याप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत साथही दिलेली आहे विजयाप्पांना आणि त्यांच्याबरोबर आम्हालाही साथ दिलेली आहे. अपेक्षा आहे पुढच्या इतर कामांसाठीही गावकऱ्यांनी अशीच आम्हाला साथ द्यावी की जेणेकरून अजूनही आपण ह्या भगुरामध्ये जास्तीत जास्त काय करता येईल चांगलं याचा प्रयत्न करत राहू. आणि याचं बोलण्यापेक्षा मी इतकं म्हणेल की ज्या काही गरजा आहेत लाईटीच्या असो पाण्याच्या असो किंवा रस्त्यांच्या असो ह्या बरेच झालेल्या आहे, इतक्या काही राहिलेल्या नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हेलिकॉप्टर आपल्या गावात उतरतं आहे म्हणजे आपला गाव विकसित आहे नाही असं काही नाही आहे. पण आता 3-3.5 वर्षात प्रशासनाच्या हातामध्ये सगळं असल्यामुळे थोडंसं कामामध्ये काम मंदावलेलं होतं. पण आता पुन्हा आम्ही सत्तेत आल्यानंतर सगळ्या कामांना पूर्वीप्रमाणेच जोमाने करू आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सदैव तत्पर राहू. धन्यवाद. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे व त्यांच्या आत्ता बोलण्यातून आपल्याला दिसूनच येत आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या त्यांच्या प्रभागाचा व त्यांच्या गावाचा चांगल्या प्रकारे विकास करतच राहतील यात काही शंका नाही. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे व त्यांच्या टीमचे धन्यवाद. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.